बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। नाशिकमध्ये 5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली आहे। 30 वर्षाच्या व्यक्तीकडून चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला। आरोपी आर्यन विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जात आहेत। महेश, काय अपडेट? खरं तर ही नाशिकच्या म्हसरूळ परिसरामधील धक्कादायक घटना आहे। नाशिकच्या अश्वमेध नगर परिसरामध्ये 5 वर्षाच्या लहानग्याच्या चिमुरडीवर अत्याचाराचा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। तिची आई जी आहे ती घरकामात व्यस्त असताना 30 वर्षीय संशयिताने तिचा विनयभंग केलेला अनैसर्गिक कृत्य जे आहे ते त्या चिमुरडीवर केलेले आहे आणि प्रकार वारंवार घडत असल्याने घाबरलेल्या बालिकेने आपल्या आईला ही अपभीती कथन केली। यानंतर जागृत होत पालकांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एकंदरीत या घडलेल्या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची बातमी समोर येते। तामिळनाडूत कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात, विजय सरकार कधीही कोसळू शकते। एम के स्टॅलिन यांच्या वक्तव्यानं आता मोठी खळबळ माजली। तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळवून देखील 4 ते 5 दिवसांच्या बैठका, चर्चा आणि गाठीभेटीनंतर विजय थलपती यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे। एम के स्टॅलिन यांच्या नव्या वक्तव्यानं आता मोठी खळबळ माजलेली आहे। तामिळनाडूमध्ये कधीही निवडणुका लागू शकतात असं महत्त्वाचं विधान तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केले। तामिळनाडूच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे। माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चांना उधाण आले। जोसेफ विजय यांचं सरकार कधीही कोसळू शकतं। यासोबतच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश देखील दिले। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत। एअर इंडियाच्या फ्लाईटनं दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती। 6:45 दिल्ली विमानतळावर ते दाखल होतील। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार या दौऱ्यासाठी खासगी विमानाचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।